तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेलं आंदोलन सर्वाधिक गाजलं जेन झीच्या उत्साहामुळे। आंदोलकांनी आणलेले फलक, त्यांच्याकडून दिल्या गेलेल्या घोषणा चर्चेत होत्या। काही जणांना ते आवडलं तर काहींनी नाकं मुरडली। या नाकं मुरडणाऱ्यांमध्ये भर पडली भाजप खासदार कंगना रनौत यांची। लांब लचक इंस्टाग्राम पोस्ट करून त्यांनी या नव्या पिढीचा उल्लेख गटर जनरेशन असा केलाय। यावरून निर्माण झालेल्या वादावरचा हा स्पेशल रिपोर्ट। जेन झी नव्हे, ही तर जनरेशन गटर। कंगना रनौत यांच्या वक्तव्यानं नवीन वाद। तरुण मुलींवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी। अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत नव्या वादात अडकल्यात। जंतर मंतरवरती आंदोलन करून केंद्र सरकारच्या नाकी नऊ आणणाऱ्या जेन झीचा उल्लेख कंगना रनौत यांनी जनरेशन गटर असा केलाय। हिंदू युवा महिलांचा व्यवहार हा सर्वाधिक लज्जास्पद आहे। स्वतंत्रपणे आपलं करिअर बनवणाऱ्या महिलांच्या आयुष्याची ते नक्कल करतात, पण स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी त्यांना नको असते। आज तथाकथित पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव असलेल्या भारतीय महिलांची एक नवी पिढी समोर आली आहे। मी तिला जनरेशन गटर म्हणते। त्या शिक्षणात चांगल्या नाहीत, कुरूप आहेत, भ्रष्ट विचारांच्या आहेत। त्या चांगल्या गृहिणी सुद्धा बनू शकत नाहीत। त्यांच्या लेखी नशा, अगणित शारीरिक संबंध हे स्वातंत्र्य आहे। आपल्या आई वडिलांच्या कमाईवरती त्या निर्लज्जपणे जगतात। कोणती जबाबदारी न घेता स्वतंत्र व्हायचा प्रयत्न करत असेल तर ती विकृत मानसिकता असलेली गटर छाप व्यक्ती आहे, असं कंगना यांनी म्हटलंय। कंगना यांच्या पोस्टवरती विरोधकांनी सडकून टीकाही केली। तुमच्या नेत्यांची मुलं वेस्टर्न कल्चरमध्ये जाऊन तिथे शिकतात, पण गरिबाची पोरं जर रस्त्यावर येत असतील, स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील, कारण का सरकार त्यांचं ऐकत नाही, सिस्टम त्यांचं ऐकत नाही, स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करून जर ते हक्क मागत असतील, त्यांना मात्र तुम्ही जर गटर म्हणत असताल, मुलींना गटर म्हणत असताल, तर तुमची विचारसरणीच गटरासारखी असं आपल्याला म्हणावं लागेल। कंगना रनौत ने इस तरह के शब्दों का इस्तेमाल अगर किया है तो मैं समझता हूँ बहुत ही निंदनीय है, ये कंडेमनेबल है। कंगना रनौत को हर मर्तबा इस तरह की बकवास करने की आदत हो गई है। इनको पूछो नीट का फुल फॉर्म मालूम है? नहीं पता होगा उनको। और आप जेनजी स्टूडेंट, छात्र जो हमारे भारत का भविष्य है, उनके बारे में ऐसा बोल रहे हो? तो इस तरह की अगर इन्होंने बयानबाजी किया है तो मैं समझता हूँ कि इनको पूरे जेनजी के सामने माफ़ी मांगना चाहिए सार्वजनिक, क्योंकि ये देश के बच्चे। तो इन्हों कैसे पहचानती गटर जनरेशन? इन्हों कौन सी गटर से निकल के आई कि ऐसा बोल सकती है? और हाउसवाइफ बनना एक बड़ी क्वालिफिकेशन है, तो इनको किसने कहा कि ये बहुत अच्छी हाउसवाइफ बनेगी? कंगना जी, आई एम टेलिंग यू, यू आर अ वेरी गिफ्टेड टैलेंटेड आर्टिस्ट। आप वहां रहो। ये सब बातें आप मत बोलिए, शोभा नहीं देती। आप ना सांसद बन सक रहे, ना हाउसवाइफ बन रहे हैं, और आप ये उम्मीद में रह रहे हो कि भाजपा आपकी तारीफ करेगी। नहीं करेगी, कुचल देती है ये। या वादानंतर कंगना रनौत आपल्या मतावर ठाम असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेत दिसतंय। 75 ईयर ओल्ड प्राइम मिनिस्टर हैं, उनकी दिवंगत माता जी को, उनको इतनी गंदी गंदी भद्दी गालियां दे। हमने भी स्टूडेंट प्रोटेस्ट किए हैं। इतना हमें संकोच होता था, इतनी शर्मिंदगी होती थी कि हमें कैमरा में दिखाया जा रहा है। हमें ये अब ट्रोल करे चाहे कुछ भी करे, 16 ईयर ओल्ड से जो है हम अपना करियर बना रहे हैं। माता पिता पर कभी बोझ बनकर नहीं रहे। बेटियां ऐसे इतनी गंदी गंदी भाषा में बात कर रही हैं, समाज में उनकी क्या इज्जत रह जाएगी और उनको किस तरह की विपरीत परिस्थितियों का सामना करना पड़ेगा? क्या ये सोचते हैं क्या हम लोग एज अ सोसाइटी? दिस इज नॉट एक्सेप्टेबल टू अस इन एनी वे। जेन झीच्या भाषेवरून किंवा हावभावांवरनं टीका करणाऱ्या कंगना रनौत असोत किंवा आणखी कोणी, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या पिढीची बोली आणि देहबोली आधीपासून अशीच आहे। जंतर मंतरसह देशभरात झालेल्या आंदोलनांच्या निमित्तानं पहिल्यांदाच त्याचं जाहीर प्रदर्शन झालं इतकंच। आता हे कोणाला चुकीचं वाटत असेल तर तो जनरेशन गॅपचा परिणाम असू शकेल, पण बिनमहत्वाच्या गोष्टी मागे टाकून पुढे जाण्याचा गुण सुद्धा या पिढीमध्ये दिसून येतो। त्यामुळे कंगना रनौत यांच्या जहरी टीकेला या जेन झी कडनं चिल ब्रो असंच उत्तर मिळण्याची शक्यता जास्त आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।